मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडनं सर्व 227 जागांसाठी उमेदवारांची जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मुंबईतल्या सर्वच विभागांमधून सर्व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने रंगशारदा येथे आलेले आहेत आणि या सर्व विभागांचे वेगवेगळे भाग करून तिथे सर्व निरीक्षक असतील आणि नेते असतील या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। मुंबईची संपूर्ण जबाबदारी हे खासदार माजी राहुल शेवाळे यांच्याकडे दिलेले आहेत। आपल्या सोबत आहेत ते मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे इच्छुक उमेदवारांचा तो दिसून येतो आहे। किती उमेदवार आले आणि कशा प्रकारे तुम्ही आता मुलाखती घेत आहेत आणि सर्वच्या सर्व म्हणजे 227 वॉर्डमध्ये ह्या मुलाखती सुरू आहेत। आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर 227 वॉर्डवर शिवसेनेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहे आणि ह्याच्यातूनच दिसून येते की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर हा मुंबईकरांचा किती विश्वास आहे। ह्या इच्छुक उमेदवारांना हाच विश्वास आहे की शिवसेनाच जिंकू शकते आणि शिवसेनेची उमेदवारी मिळाली तरच जिंकू शकतो, हा एक विश्वास त्यांच्याकडे आहे। म्हणून एवढे रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत। 2400पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी आणि अजूनही काही काही येत आहेत, कारण रात्री 10 वाजेपर्यंत या मुलाखतीचा कार्यक्रम चालू राहील। या इतर पक्षांच्या मुलाखती जर बघाल तर साधारण काही ठिकाणी 100 आलेत, काही ठिकाणी 1400 आलेत, एवढेच इच्छुक उमेदवार आलेत आणि या ठिकाणी बघाल तर 2400पेक्षा इच्छुक उमेदवार येणं म्हणजेच विजयाची खात्री आणि शिवसेनेचा विजय झाला आहे हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे। म्हणजे एका वॉर्डसाठी जवळपास 10 ते 15 इच्छुक उमेदवार दिसून हो, एका वॉर्डसाठी 10 ते 15 इच्छुक या ठिकाणी आहेत, कारण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मुंबईचा विकास झालेला आहे, मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना अर्बन डेव्हलपमेंट असेल, हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, ही सगळी कामं लोकांनी बघितलेली आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबच मुंबईचा विकास करू शकतात, म्हणून हा रीग पूर्ण या उमेदवारांची या ठिकाणी लागलेली आहे। शिवसेना महायुतीसोबत या निवडणुका लढणार आहेत, तर महायुतीतलं जागा वाटप कसं ठरणार आहे? तुम्ही एकीकडे 227 वॉर्डमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात, पण जागा वाटप जे आहे ते कसं होणार आहे? 227 वॉर्डवर मुलाखती घेणं हा एक नियमित प्रोग्राम असतो, तो प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो। भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत, इतर पक्षांनी पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत। महायुतीच्या चर्चा या आता आम्ही चालू केलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यातली चर्चा झालेली आहे, त्यात निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा आम्ही केली। आता आजच दुसऱ्या टप्प्याची चर्चा झाली। 150 जागांवर आज आम्ही सहमती दर्शवलेली आहे। 150 जागा शिवसेना भाजपाच्या बाबतीत कुठलाही वाद आता नाही आहे। 77 ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या राहिलेल्या जागांवरता आता व्यक्तिगत आम्ही चर्चा करणार आहे, त्या इंडिव्हिज्युअल वॉर्डच्या बाबतीत चर्चा करणार आहे आणि महायुतीचा उमेदवार जिंकणार कसा, जिंकणं हा क्रायटेरिया आम्ही ठेवलेला आहे। त्यामुळे आता आमच्यात कुठलाही पक्षभेद नाही आहे आणि पक्षाच्या संदर्भात संख्याबळाच्या बाबतीत असा कुठलाही मतभेद नाही आहे। आमचा एकमेव क्रायटेरिया की 227 ठिकाणी महायुतीची माध्यमातून निवडणूक लढवायची आणि 150पेक्षा जास्त जिंकायची। त्यामुळे जिंकणे हा एक क्रायटेरिया ठेवल्यामुळे आमच्यामध्ये सहमती आहे। 2 दिवसातच 77 जागांबद्दलचा पण निर्णय होईल आणि येणाऱ्या 2-3 दिवसानंतर माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघेही महायुतीच्या जागांच्या वाटपाबाबतच्या घोषणा करतील। या इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती सुरू आहेत त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची दिसून आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम आहे का? एकदम योग्य बोललात तुम्ही। इच्छुकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, कारण सर्व लाडक्या बहिणींना आपला लाडका भाऊ कोण वाटत असेल तर ते माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि या लाडक्या बहिणींना हा पण एक विश्वास आहे की त्यांच्या परिवाराला सुखी कोण ठेवेल आणि परिवाराला सुरक्षित कोण ठेवेल तर आपला लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब। म्हणून आज इच्छुकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे। तसं पाहिलं तर महिलांचे वॉर्ड रिझर्वेशनची पण संख्या जास्त आहे आणि त्याचबरोबर ज्या ओपन ठिकाणी आहे त्या ठिकाणी पण महिला इच्छुक या ठिकाणी जास्त दिसून येत आहेत। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे हा त्यांचा लाडका भाऊ आणि त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे, हे एक मुख्य कारण आहे। जवळपास 127 ते 128 माजी नगरसेवक शिवसेनेकडे आहेत मुंबईमध्ये, मग या सगळ्यांचं समाधान कसं करणार जागा वाटप? या सर्वांचं समाधान होईल। ह्या सर्वांच्या समाधानाकरता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सर्वांचा सन्मान कसा होईल आणि सर्वांना राजकीय न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेत आहेत आणि त्या सर्व नगरसेवकांना पण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे की तेच आपल्याला न्याय देऊ शकतील। त्यामुळे सर्वजण सामंजस्याने आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।